पुण्याजवळ फिरायला जायचं म्हटलं की आपण नेहमी काही ठरलेलीच ठिकाणं निवडतो. सिंहगड, लवासा, ताम्हिणी, मुळशी. पण अजूनही पुण्याच्या आसपास अशी काही शांत, सुंदर आणि खूप कमी लोकांना माहिती असलेली ठिकाणं आहेत, जी एकदा अनुभवली की खूप काळ मनात राहतात. सासवडमधलं सिद्धेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक ठिकाण आहे. पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण शहराच्या गोंगाटापासून फार दूर नसताना सुद्धा पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जातं. विशेष म्हणजे इथे पोहोचल्यावर पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे शांतता. अशी शांतता जी आजकाल फार क्वचित अनुभवायला मिळते. विशेष म्हणजे हे मंदिर मेन रोडवरून लगेच दिसत नाही. गुगल मॅप्सवर लोकेशन अवेलेबल असलं तरी शेवटचा रस्ता थोडासा आतमध्ये जातो आणि कदाचित म्हणूनच हे ठिकाण अजूनही गर्दीपासून थोडंसं दूर आणि शांत वाटतं. करहा नदीच्या अगदी काठावर वसलेलं हे प्राचीन मंदिर पहिल्यांदा पाहिल्यावरच त्याची वाईब वेगळी वाटायला लागते. आजूबाजूला विशेष गर्दी नाही, कर्णकर्कश आवाज नाहीत, टुरिस्ट रश नाही. फक्त शांतपणे वाहणारी नदी, जुन्या काळाची साक्ष देणारे काळे दगड आणि त्या सगळ्यामध्ये अगदी प्रसन्नपणे उभं असलेलं सिद्धेश्वर मंदिर. म्हणूनच हे ठिकाण फक्त पाहायची जागा वाटत नाही, तर अनुभवायची जागा वाटतं. या मंदिराकडे जाण्याचा अनुभव सुद्धा खूप सुंदर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नदीवरून जाणारा एक छोटासा पायी चालण्यासाठी असलेला ब्रिज इथे आहे आणि त्या पुलावरून चालत मंदिराकडे जाण्यातच एक वेगळी शांतता जाणवते. एका बाजूला शांतपणे वाहणारं करहा नदीचं पाणी, दुसऱ्या बाजूला जुन्या झाडांची सावली आणि समोर हळूहळू दिसायला लागणारं मंदिर. त्या काही मिनिटांच्या छोट्या वॉकमध्येच शहराचा सगळा गोंधळ कुठेतरी मागे राहायला लागतो. विशेषतः सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला इथलं वातावरण अजूनच सुंदर वाटतं. हलका वारा, नदीचा शांत आवाज आणि मंदिराकडे जाणारा तो छोटासा वॉक. हॉनेस्टली हा अनुभव शब्दात एक्सप्लेन करणं कठीण आहे. विशेष म्हणजे या मंदिराभोवती एक प्राचीन लोककथा आजही ऐकायला मिळते. स्थानिक कथांनुसार महाभारतातील वनवासाच्या काळात पांडव या भागात आले होते आणि त्यांनी तब्बल 76 मंदिरं बांधली होती. त्यापैकीच हे एक मंदिर असल्याचं मानलं जातं. आता ही कथा कितपत खरी आहे हे सांगणं कठीण आहे, पण जेव्हा तुम्ही या मंदिराचं बांधकाम बारकाईनं पाहता तेव्हा ही आख्यायिका पूर्णपणे दुर्लक्षितही करता येत नाही. कारण त्या काळात एवढ्या अचूकपणे रचलेले दगड, सूक्ष्म कोरीव काम आणि मंदिराची मजबूत रचना पाहिली की त्या काळातील कारागिरीबद्दल खरंच आश्चर्य वाटतं. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार इथे एक प्राचीन भुयार आहे जे थेट सासवडपर्यंत जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र सुरक्षिततेच्या कारणांमुळे ते आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलं आहे. ही गोष्ट कितपत खरी आहे याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, पण अशा गोष्टींमुळे या जागेभोवतीचं कुतूहल आणि आकर्षण नक्कीच वाढतं. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन आणि हेमारपंथी शैलीत बांधलेलं असावं आणि विशेष म्हणजे या बांधकामात चुना किंवा माती वापरलेली नाही. दगड इतक्या अचूकपणे एकमेकात बसवलेले आहेत की आजही हे मंदिर तितक्याच शांतपणे आणि मजबूतीनं उभं आहे. मंदिराच्या आत दिसणारे कोरीव भाग, जमिनीवर कोरलेलं कासव आणि संपूर्ण रचनेत दिसणारा साधेपणा हे सगळंच मिळून या जागेला अजून खास बनवतं. पण खरं सांगायचं तर सिद्धेश्वर मंदिराचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन कदाचित त्याचा इतिहास किंवा आख्यायिका नाही,
तर इथली शांतता आहे. आजच्या सतत धावणाऱ्या लाईफमध्ये काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यावर काही वेळ फक्त शांत बसावंसं वाटतं. कुठली घाई नाही, कुठलाच आवाज नाही, फक्त त्या जागेची शांतता अनुभवत बसावंसं वाटतं. सिद्धेश्वर मंदिर एक्झॅक्टली तसंच वाटतं. मंदिराजवळ काही वेळ शांत बसल्यानंतर लक्षात येतं की या जागेचं सौंदर्य फक्त मंदिरापुरतं मर्यादित नाही. इथून थोड्याच अंतरावर एक सुंदर बंधारा सुद्धा आहे आणि तिथपर्यंतचा छोटा वॉक सुद्धा मनाला खूप प्रसन्न करून टाकतो. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला इथलं वातावरण अजूनच सुंदर होत जातं. शांत पाणी, आजूबाजूला दिसणारी झाडं, पक्ष्यांचे आवाज आणि संपूर्ण परिसरात जाणवणारी ती निवांत शांतता, हे सगळंच मनाला खूप रिलॅक्स करून जातं. स्थानिक लोक सांगतात की पावसाळ्यात आणि एस्पेशली पोस्ट मॉन्सूनमध्ये हा संपूर्ण परिसर अजूनच अप्रतिम दिसतो. आजही ही जागा इतकी सुंदर वाटते, तर पावसाळ्यात इथलं सौंदर्य किती वेगळ्या लेवलला जात असेल याची सहज कल्पना करता येते. सूर्यास्ताच्या वेळेला बंधाऱ्यावर बसून समोर दिसणारं शांत दृश्य पाहताना खरंच काही वेळ बाकी सगळ्या गोष्टी विसरून जातात. मित्रांसोबत शांतपणे वेळ घालवायचा असो, फॅमिलीसोबत एखादी निवांत संध्याकाळ एन्जॉय करायची असो, किंवा फक्त काही वेळ स्वतःसोबत शांत बसायचं असो, हे ठिकाण त्या सगळ्यासाठी अगदी परफेक्ट वाटतं. आणि म्हणूनच जर तुम्ही पुण्याजवळ एखादं शांत, लेस क्राऊडेड, पीसफुल आणि जेन्युइनली ब्युटिफुल ठिकाण शोधत असाल, जिथे इतिहास, निसर्ग, शांतता आणि एक वेगळीच वाईब एकत्र अनुभवायला मिळते, तर सासवडचं सिद्धेश्वर मंदिर तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला पाहिजे. कारण काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात, ती अनुभवण्यासाठी असतात. आणि हे ठिकाण त्यापैकीच एक आहे. कारण पुण्याच्या आसपास अजूनही अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी फक्त गुगल मॅप्सवर नसतात, तर अनुभवांमध्ये कायमची लक्षात राहतात. आणि अशाच आणखी सुंदर जागांसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.